मित्रांनो, फेब्रुवारी महिना तुळ राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय नवीन उत्साह। हा महिना तुमच्यासाठी निश्चितच चांगला असणार आहे। पण हा महिना चांगला असणार आहे म्हणजे नक्की कोणकोणत्या चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीत घडू शकतात आणि आणखीन कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात, त्यासाठी काय उपाय करायला हवेत, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, तुळ राशीकडे वळण्याआधी महत्त्वाची सूचना। फेब्रुवारी महिन्यात 2 तारखेला आहे वसंत पंचमी आणि या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी मुलीसाठी एक उपाय करावा। तो उपाय केला असता मुलांचा अभ्यासात लक्ष लागतं, सरस्वती मातेची कृपा होते, मुलं मन लावून अभ्यास करतात आणि मुलांची एकाग्रता वाढते। पण तो उपाय कोणता आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, त्या संदर्भातली लिंक आहे, ती लिंक बघा आणि तो व्हिडिओ निश्चितच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल। आता वळूया, तुळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना नोकरीच्या दृष्टीने तरी चांगला असणार आहे असंच ग्रहमान आहे। करिअर आणि व्यवसायात विशेष लाभ तसंच प्रगती बघायला मिळेल। जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं उत्पन्न वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। खास करून महिन्याच्या पूर्वार्धात करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल। अपेक्षित यश तुम्हाला मिळेल, ज्यामुळे तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल। तुमची स्थिती सुधारण्यासाठी काही मोठी पावलं सुद्धा तुमच्याकडनं उचलली जाऊ शकतात। खास करून करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले निर्णय हे आनंददायी आणि फायदेशीर ठरतील। आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी अनुकूल म्हणावा लागेल। वाहन खरेदी विक्रीची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। पण हा पण आहेच का, तर आहेच। कारण जरी हे सगळं ग्रहमान तुमच्या कामाच्या दृष्टीने चांगलं आहे असं सांगत असलं तरी सुद्धा काही आव्हानं तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी पेलावी लागणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल। स्वतःला सिद्ध करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी बदलीचे सुद्धा संकेत आहेत। तुम्हाला जर नोकरी बदलायची असेल तर या काळात तुम्ही त्यासाठी प्रयत्न करू शकता। ग्रहमान योग्य आहे, तुम्हाला यश मिळू शकतं। हे सगळं करत असताना तुमची बदनामी होईल अशा प्रकारचं कुठलंही काम करणं मात्र टाळा। शक्यतो कायद्याने वागा, कायद्याने बोला आणि कायद्याने चाला, कायदा मोडू नका। एवढ्या काही गोष्टींचं पालन केलं तर ग्रहमान तरी तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होऊ शकते असंच आहे। आता वळूया आर्थिक स्थितीकडे। आर्थिक स्थिती या महिन्यात तुमची थोडी चढ उताराची असणार आहे। कारण चढ उताराची यासाठी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, पण त्याचबरोबर खर्च सुद्धा होऊ शकतात। कुठल्याही गोष्टीचा खर्च करण्याआधी 10 वेळा विचार करा, ती किती आवश्यक आहे याचा सारासार विचार करून मगच खर्च करा। धनलाभाचे संकेत आहेत, त्याचबरोबर तुमचा खर्च सुद्धा चांगल्या कामांवर होणार आहे असं ग्रहमान आहे। पण पैशाचं योग्य नियोजन आणि योग्य वापर याकडे मात्र लक्ष दिलं पाहिजे। आता वळूया तुमच्या कुटुंबाकडे। कशी असणार आहे तुमची कौटुंबिक परिस्थिती, तर कौटुंबिक जीवन फेब्रुवारी महिन्यामध्ये चांगलं असणार आहे। हो, आता काही बाबतीत तुमच्या आईची आणि भावंडांच्या तब्येतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल। त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान थोडंसं काळजी करण्याचं आहे, म्हणून त्यांना जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं उपयुक्त ठरेल। बाकी तुळ राशीच्या व्यक्तींनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एका गोष्टीची आणखीन काळजी घ्यायची आणि ती म्हणजे कुणाचीही चेष्टा मस्करी करू नका। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या, कुणालाही उगाचच चिडवू नका। या सगळ्या गोष्टी तुमच्यावर उलटू शकतात, कुणाचं तरी मन दुखावलं जाऊ शकतं, ज्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात। म्हणून शक्यतो कोणतेही नियम मोडू नका, कुणाचीही चेष्टा करू नका आणि सगळ्यात महत्वाचं, पैशाचा कुठलाही व्यवहार करताना 10 वेळा विचार करा। जर तुम्ही अद्याप अविवाहित असाल तर फेब्रुवारीमध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवी असलेली व्यक्ती येण्याची दाट शक्यता आहे। विवाहासाठी पात्र असलेल्या लोकांसाठी चांगली स्थळं येऊ शकतात। थोडक्यात काय, लग्न जमण्याचे योग आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। आता वळूया, तुळ राशीच्या लोकांनी कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला हवेत। जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर शुक्रदेवांच्या बीजमंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल। त्याचबरोबर जर तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता वाटत असेल तर तुम्ही माता दुर्गेची पूजा नियमित एखाद्या ठरलेल्या वारी करावी। सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुवारी मंदिरात हरभऱ्याची डाळ दान करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल। तुम्ही आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल किंवा मनशांती नाहीये असं तुम्हाला वाटत असेल तर शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं। मित्रांनो, महिन्याला जे ग्रह राशी परिवर्तन करतात त्या ग्रहांचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होतो याचा एक साधारण अंदाज या महिन्याच्या राशी भविष्यामध्ये येत असतो। पण या व्यतिरिक्त तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये सुद्धा तुमचे ग्रह कोणत्या स्थितीत आहेत यावर तुमचं वैयक्तिक राशी भविष्य अवलंबून असतं।
या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुमच्या राशीबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून नक्की विचारा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.